डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र. निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र. अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा. संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर. संपर्क 9623 25 67 22. संगमनेर तालुक्यातील खांडगाव येथील श्री क्षेत्र खांडेश्वर देवस्थानमध्ये आज श्रावणी सोमवार निमित्तानं भाविकांनी मोठी गर्दी केली. पहाटेपासूनच परिसरात भाविकांची वर्दळ सुरू झाली. भगवान खांडेश्वराच्या दर्शनासाठी संगमनेर शहरासह तालुक्यातील विविध गावांमधून भाविक मोठ्या संख्येनं दाखल झाले. श्रावण महिन्यात भगवान शंकराच्या दर्शनाला विशेष महत्त्व आहे. भाविकांनी खांडेश्वर मंदिरात अभिषेक, पूजन तसेच दर्शन घेत भक्तिभावानं महादेवाची आराधना केली. मंदिर परिसरामध्ये दिवसभर हर हर महादेवच्या जयघोषानं वातावरण भक्तिमय झालं. श्रावण सोमवार निमित्तानं देवस्थान ट्रस्टच्या वतीनं भाविकांसाठी विविध धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांचं आयोजन केलं गेलं. मंदिरात येणाऱ्या भाविकांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी आवश्यक नियोजन केलं गेलं. देवस्थान परिसरात स्वच्छता आणि भाविकांच्या सोयीसाठी विविध व्यवस्था केली गेली. यावेळी काही भाविकांच्या वतीनं खिचडीचा महाप्रसाद देखील ठेवला होता. भक्ती, श्रद्धा आणि सेवाभावानं परिसरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं. दिवसभर या मंदिरामध्ये भाविकांची मोठी गर्दी होती. त्यामुळं खांडेश्वर देवस्थान परिसराला यात्रेचं स्वरूप प्राप्त झालं. अनेक भाविकांनी सहकुटुंब मंदिरात येऊन खांडेश्वराचं दर्शन घेतलं. देवस्थान ट्रस्टच्या वतीनं राबवण्यात येणाऱ्या विविध धार्मिक उपक्रमांचं भाविकांनी कौतुक केलं. आगामी श्रावण सोमवारांनाही भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता असून त्यासाठी देवस्थान ट्रस्टकडून योग्य नियोजन केलं जातंय. सुभाष भालेराव, सी न्यूज मराठी, संगमनेर. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. तुम्ही फक्त दूध बदला. राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.